नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ भाग्यश्री. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, जीवन हे एक तपश्चर्या आहे. प्रत्येक क्षणात काही ना काही शिकायला मिळतं. ज्या क्षणी मी नाहीसा होतो त्या क्षणी ईश्वर प्रकट होतो. प्रेम, क्षमा आणि करुणा हेच खरे धर्माचे स्वरूप आहे. विचार बदला, दृष्टिकोन बदला, परमात्मा अगदी जवळ आहे. संयम, श्रद्धा आणि समर्पण हे आध्यात्मिक जीवनाचे 3 आधारस्तंभ आहेत. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त नामस्मरण कर, बाकी सगळं माझ्यावर सोपव. ध्येय ठेव, प्रसंग कठीण वाटेल पण मी आहे ना. देव कधीच उशीर करत नाही, तो नेहमी योग्य वेळी मदतीला येतो. सत्कर्म कर, चांगल्या मार्गावर चाल, वेळ लागेल पण फळ नक्कीच मिळेल. श्रद्धा ही भक्ती आहे आणि सबुरी हा विजयाचा मार्ग. चाल पुढे, मी तुझ्यात बरोबर आहे. धीर धर, काळ कठीण आहे पण मी आहे तुझ्या पाठीशी. सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहीत असतं काही गोष्टींची उत्तरेही वेळ आल्यावर द्यायची असतात. जास्त लोकांचं चांगलं करायला जाऊ नका, कारण नंतर पद्धतशीरपणे आपल्यालाच वाईट ठरवलं जातं. विचार पॉझिटिव्ह ठेवा, आपोआप चांगल्या गोष्टी घडत जातील. आयुष्यात ध्येय विसरू नका आणि त्या ध्येयासाठी धडपडत असताना आपली माणसंही तोडून ठेवू नका, कारण प्रवास जसा महत्त्वाचा असतो तशीच त्या प्रवासातील सोबतसुद्धा महत्त्वाची असते. दुतोंडी लोक कधीच संपूर्ण आणि खरं सत्य सांगत नाहीत. ते फक्त त्याच गोष्टी बोलतात ज्यात त्याला फायदा असतो. त्यासाठी तो इतरांचं वाटोळं करायला सुद्धा मागंपुढं पाहत नाहीत. खरं आणि खोटं दोन्हीही आपापल्या परिणामावर ठाम असतात. योग्य वेळ येताच ते आपापला रंग दाखवल्याशिवाय राहत नसतात. कर्म चांगले ठेव, शेवटपर्यंत वाईट होईल पण शेवट कधीच वाईट होणार नाही. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एखादी गोष्ट तुमच्याजवळ असली की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज राहत नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे. परक्यांनाही आपलंसं करतील असं गोड शब्द असावेत, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे. चुकांमधून शिकणे हे यशाचं खरं रहस्य आहे. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा. जेव्हा सगळं संपलंय असं तुम्हाला वाटतंय तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी करण्याची. श्री स्वामी समर्थ.